नमस्कार मित्रांनो, 27 मेच्या भागामध्ये लाली लिस्ट बनवत असते, पण तिला काय बनवता येत नाही. ती त्या बायकांची नावं लिहिते ज्या गेलेल्या असतात. ती म्हणते मला माहीत असतं ना दादा माझ्यावर जबाबदारी देणार तर मी लिस्टच फाडली नसती. तेवढे चारू येते म्हणते लाली आत्या आणि कागद देते. ती म्हणते काय ग? ती म्हणते लिस्ट. लाली बघते आणि खूप खुश होते आणि म्हणते चारू तू ही बनवली, तू चिटकवलं हे? चारू म्हणते लाली आत्या तुमचं अर्ध काम सोपं झालं ना आता. लाली म्हणते होय तर माझी गुणाची ग. सकाळी उमा सगळ्यांना चहा देत असते. तेवढ्यात लाली जाते आणि म्हणते घ्या घ्या चहा घ्या आणि हे बघा मी लिस्ट बनवली. बंधू आणि रघुनाथला आश्चर्य वाटतं. रघुनाथ उमा आणि मंजूकडे बघतो. लाली म्हणते नाही नाही तुमच्या बायकांची मदत नाही घेतली मी. तेवढ्यात चारू येते. लाली म्हणते बंधू हे बघ बघ ही लिस्ट. आता बंधू लिस्ट बघतो आणि म्हणतो दादा. आता रघुनाथ पण बघतो. लाली म्हणते चारूने बनवली. तिने रात्री सगळे कागद गोळा केले, ते चिटकवले आणि नंतर पुन्हा नव्याने लिहून काढली. मी सांगितलं होतं दादा ही पोरगी लय हुशार आहे, म्हणून तर मी हिला सून म्हणून पसंत केली. चारू मनात म्हणते मला माहिती आहे श्रीनू येणार आणि सगळ्यांना सांगणार, पण श्रीनू तुझ्याही काही तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि बाकीच्यांचं मला काही देणं घेणं नाही. आता लाली चारूचं भरभरून कौतुक करत असते. तेवढे तो येते. रघुनाथ म्हणतो चारू लिस्ट छान बनवली हां. आता मंजू आणि लाली खुश होतात. लाली म्हणते बघितलं ना दादा किती हुशार पोरगी आहे. रूममध्ये श्रीनू सगळ्या पुस्तकामध्ये लिस्ट शोधत असतो आणि म्हणतो मी तेच ठेवली होती, कुठे गेली? कदाचित ओवी घेऊन गेली असेल उमाईला दाखवायला. तो आता बाहेर जातो. लाली म्हणते बघितलं ना लाखात एक पोरगी, लाखात हिरा हिरा माझ्या मदतीला लगेच धावून आली. सगळे रात्री झोपलेले असताना तिने कागद गोळा केले, ते चिटकवले, त्याची लिस्ट बनवली. ओवीकडे बघत म्हणते नाहीतर काही लोक म्हणून म्हणते दादा माझी सून बनणार तर चारूच. आता चारूला खूप आनंद होत असतो. श्रीनू ओवीकडे बघतो. दोघेही मान हलवतात. आता रघुनाथ श्रीनू आणि ओवीकडे बघतो आणि चारूला म्हणतो चारू खूप छान काम केला, कौतुकास्पद. लाली म्हणते होय ना दादा मी सांगत होते ना तुला. रघुनाथ म्हणतो खरंच लाली खूप हुशार मुलगी. तू हिचं कौतुक करत होती ना ते अगदी बरोबर होतं. बरं बंधू ह्या लिस्टमध्ये तुझ्या मेवण्याचं नावच नाही घातलं. बंधू बोलायला लागतो. रघुनाथ म्हणतो हो बंधू मी म्हणतो ना. अरे ते आपल्यासाठी काय परके आहेत का? मंजूचे भाऊ आहेत. आता बंधू काय समजायचं ते समजून घेतो आणि म्हणतो हो दादा नाव घालायचंच राहिलं. रघुनाथ म्हणतो चारू तू तुझ्या बाबांचं नाव ह्यामध्ये लिहितेस का? मंजू आणि लालीला खूप आनंद होत असतो. चारू आनंदात म्हणते हो टाकते ना. बंधू म्हणतो हे घे पेन. आता चारू आनंदाच्या भरात पटकन नाव लिहिते आणि म्हणते दादा मामा हे घे लिस्ट. रघुनाथ म्हणतो चारू तुझ्या बाबांचं नाव 8 नंबरला आहे. चारू घाबरते म्हणते ते झोपेत लिहिलं ना त्यामुळे कदाचित कळालं नसल. लाली म्हणते हां दादा नसल कळालं. रघुनाथ म्हणतो हो हो असं पण होऊ शकतं, पण मी काय म्हणतो अक्षर हे झोपेतलं वेगळं आणि जागेपणीचं वेगळं असतं का? आता मात्र चारूच्या पायाखालची जमीनच सरकते. लाली आणि मंजूच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि श्रीनू ओवीकडे बघून स्माईल करतो. रघुनाथ म्हणतो लाली हे बघ वरचं नाव वेगळं आणि खालचं नाव वेगळं आहे. लाली आणि मंजू चारूकडे बघायला लागतात. आता चारू खाली बघत असते. रघुनाथ म्हणतो लाली ही लिस्ट ओवीने बनवली. श्रीनू म्हणतो हो आम्ही दोघांनी रात्री बनवली आणि आई तू म्हणती ना खरा हिरा तर ती ओवी आहे. आता कळलं ना मी ओवीशी का लग्न करायचं म्हणतो. खरं तर कागद गोळा करून ती चिटकून दुसऱ्या पानावर लिस्ट बनवायची आयडिया ओवीची होती आणि तिला तुला मदत करायची होती. लाली म्हणते मी गेले होते तिला मदत मागायला. ह्या संध्याच्या पुरीला नको ती लुडबुड कुणी करायला सांगितली, पण नाही हिला जिकडे तिकडे मोठेपणा घ्यायचा. रघुनाथ म्हणतो लाली तिने मोठेपणा नाही घेतला. उद्या आईच्या कार्यामध्ये काही विघ्न येऊ नये, अडचणी येऊ नये ह्या गोष्टीचा विचार करून ओवीने तुला मदत केली. पण काय ना ती तुला मान्यच नाही करायची. मला पहिलेच माहीत होतं ही लिस्ट ओवीने बनवली. आता ते चारूला रडायलाच यायला लागतं आणि लालीला चारूचा खूप राग येतो. उमा म्हणते चारू तू मंजूची भाची आहे म्हणजे आमच्या घरातलीच झाली, पण तरी पण तुला एक सल्ला देते असं दुसऱ्याच्या कामावर आपलं नाव नाही टाकायचं. आता उमा पण मंजूला झापते. रघुनाथ म्हणतो चला उद्या खूप कामं आहे, आपापली कामं करा.
मंजू आणि उमा जायला लागतात. रघुनाथ म्हणतो, तुम्ही कुठे निघाल्यात? लालीला लिस्ट देत म्हणतो, हे कामं तू करायचे. तुला कामाला कुणीही मदत करणार नाही. आता लालीची चांगली जिरते. दुसऱ्या दिवशी पूजेची तयारी चालू असते. तेवढ्यात निशी येते. मंजू म्हणते, काय ग निशी, मेघनाताई कुठे आहेत? निशी म्हणते, काकी त्या मीटिंगसाठी मुंबईला गेल्यात. पण सर आणि त्यांचे बाबा येतात. तेवढ्यात गुरुजी येतात आणि म्हणतात, सामान आणा. रघुनाथ म्हणतो, लाली सामान घेऊन ये. लाली म्हणते, सामान? कसलं सामान? गुरुजी म्हणतात, अहो पूजा मांडायची ना, सामान कुठे? लाली म्हणते, तुम्ही नाही घेऊन आले? गुरुजी म्हणतात, नाही, तुमच्या घरी येताना मी कधीच सामान आणत नाही. लाली म्हणते, मग फक्त दक्षिणा घेता का? दक्षिणा घेताना मग सामान आणेल काय झालं? गुरुजी म्हणतात, अहो उमावहिनी दरवेळेस सगळी तयारी करून ठेवतात. आता मात्र लालीचा चेहरा पडतो. रघुनाथ म्हणतो, लाली आता सामानाचं काय करायचं? लाली म्हणते, गुरुजी आणतील ना. गुरुजी म्हणतात, नाही. तेवढ्यात उमा येते आणि म्हणते, गुरुजी मी सामान आणलं. तिच्या हातामध्ये सगळं पूजाचं सामान असतं. तिच्या मागे बंधू आणि श्रीनू हातात पिशव्या घेऊन उभा असतात. आता गुरुजी पूजा करतात. पूजा संपते. सगळे दाजीची पूजा करतात. चारू येते आणि म्हणते, काय ग म्हातारे, माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाला परवानगी दिली असती ना, तू आज जिवंत असती. पण नाही, तुला परवानगी द्यायचीच नव्हती. जा आता स्वर्गात बस आणि बघ तिथून माझं आणि श्रीनूचं लग्न. आता सगळेजण बाहेर घास ठेवतात आणि कावळेची वाट बघत असतात. खूप सारे कावळे झाडावर कावकाव करत असतात, पण घास मात्र कुणीच घेत नाही. एकजण म्हणतो, दादा दाजीची काही इच्छा असेल तुम्ही बोलून दाखवा. रघुनाथ म्हणतो, दाजी तर समाधानी होती. तिची काहीच अशी इच्छा नव्हती. काय इच्छा असेल? आता उमाला आठवतं, दाजी बोललेली असते, मला ओवी खूप आवडली आणि मी तुला शब्द देते, ओवी आणि श्रीनूचंच लग्न होणार आणि उद्या सकाळी मी सगळ्यांसमोर हे जाहीर करणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.